नमस्कार. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे श्रावणी अमावस्या. आता या श्रावणी अमावस्येला पिठोरी अमावस्या सुद्धा म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केली जाते. त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण आहे असं विचारते. तेव्हा मुलं मी आहे असं सांगतात आणि आपलं नाव सांगून ते पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृदिनही म्हटलं जातं. आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून पिठोरी अमावस्येची पूजा केली जाते. आता ही पूजा कशी करायची ते पाहूया. या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्र ठेवतात. त्याच्यानंतर ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो. नैवेद्याला वालाचं बिरडं, माटाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केलं जातं. आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं व दीर्घायू पुत्र व्हावेत ह्या सगळ्या इच्छेसाठी पिठोरी अमावस्येचं व्रत केलं जातं. या दिवशी नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना पिठोरी अमावस्येचं प्रसादासाठी जेवायला बोलवलं जातं. अशा प्रकारे पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. धन्यवाद.